नमस्कार मित्र. आज मी आपणासमोर सिंधुजन अकादमीच्या वतीनं चालू असलेल्या व्याख्यानमालेतील एक व्याख्यान सादर करत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र अर्जुन शिरसट. मी कला महाविद्यालय भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. मागील 15 वर्ष इतिहास विषय शिकवत असताना आणि संशोधनचं कार्य पूर्ण करत असताना इतिहासावर जे काही वाचन केलं आणि मधल्या काळामध्ये पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत PhDचं काम पूर्ण केलं, त्या कामाच्या माध्यमातून हा एक छोटासा विषय आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सिंधुजन अकादमी विविध विद्याशाखीय व्याख्यान आयोजित करत असते. त्या अंतर्गत आज किल्ले सिंहगड व पुरंदरच्या संदर्भात 18व्या शतकातील किल्ल्यांच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप हा विषय मी आपणा सर्वांसमोर मांडत आहे. हा विषय मांडत असताना या विषयाची थोडी पार्श्वभूमी आपल्यासमोर सादर करावी हे मला आवश्यक वाटतं. ही पार्श्वभूमी मांडत असताना हा विषय मी का निवडला, ह्या विषयाच्या संदर्भातली काही साधनं उपलब्ध आहेत, विषयाचं स्वरूप असंच का ठेवण्यात आलं, इत्यादी गोष्टींचा उहापोह आपल्यासमोर करणं मला अत्यावश्यक वाटतं. किल्ल्यांची अर्थव्यवस्था ही संपूर्ण महाराष्ट्राच्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कारण महाराष्ट्रातील एकूणच राजकीय व्यवस्थेमध्ये किल्ले ह्या गोष्टीला अत्यंतिक महत्त्व आहे. मराठीकालीन अर्थव्यवस्था, मराठीकालीन समाज व्यवस्था, मराठीकालीन प्रामुख्याने राजनीती यांचा अभ्यास करत असताना किल्ले हा अत्यंत अनिवार्य आणि महत्त्वाचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यांचं महत्त्व मी आपल्याला वेगळं सांगावं याची कुठली आवश्यकता वाटत नाही. असं असताना किल्ल्यांची अर्थव्यवस्था अभ्यासणं हा विषय पुरेसा अभ्यासला गेलेला नाही. खरं तर मराठ्यांची अर्थव्यवस्थाच पुरेशी अभ्यासली गेलेली नाहीये. किल्ल्यांची अर्थव्यवस्था तर मराठ्यांच्या अर्थव्यवस्थेतलं एक छोटं दालन म्हणता येईल. आणि मग ही किल्ल्यांची अर्थव्यवस्था उलगडून सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. पण माझी साधन मर्यादा लक्षात घेता मी ही कसरत 2 किल्ल्यांच्या संदर्भातच करणार आहे. माझ्याकडं जी कागदपत्र उपलब्ध आहेत ही कागदपत्र केवळ 2 किल्ल्यांच्या संदर्भात आहेत. किल्ले सिंहगड आणि किल्ले पुरंदर वज्रगड हे 2च किल्ले माझ्या अभ्यासाचा विषय होते. आणि त्यामुळं मधल्या काळामध्ये मी नियोजन केलं होतं की काही अधिकच्या किल्ल्यांची कागदपत्र, विशेष करून किनारवर्ती स्वरूपातील किल्ल्यांची कागदपत्र शोधावीत आणि एकत्रितपणे किल्ल्यांची अर्थव्यवस्था मांडावी. पण ते शक्य नाही, परिस्थिती बाहेर पडण्यासारखी नाही. अशा परिस्थितीमध्ये ह्या 2 किल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरच किल्ल्यांची अर्थव्यवस्था मांडण्याचा प्रयत्न करतोय. याच्यातील निष्कर्ष हे 2 किल्ल्या संदर्भातच आहेत. हे निष्कर्ष निश्चितच संपूर्ण मराठीकालीन किल्ल्यांना लागून आहेत. ही कागदपत्र अर्थातच 18व्या शतकातीलच आहेत. त्यामुळे 17व्या शतकासंदर्भात अशीच परिस्थिती असेल असं सांगणं निश्चित योग्य होणार नाही. काही गोष्टी असूही शकतील निश्चितपणे, पण त्या अभ्यासात ती सिद्ध कराव्या लागतील. कागदपत्रांची उपलब्धता पाहिली तर मराठ्यांच्या इतिहासाची साधनं महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहेत. पुराभिलेखीय कागदपत्रे विविध संशोधन संस्थांमध्ये प्रचंड प्रमाणात आहेत. पुणे पुरालेखागार, भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे, डेक्कन कॉलेज पुणे, मुंबई येथील शासकीय पुरालेखागार, धुळे येथील राजवाडी इतिहास संशोधन मंडळ, कोल्हापूरमधील पुरालेखागार, नागपूरमधील पुरालेखागार इत्यादी ठिकाणी आणि इतर स्थानिक संग्रहालयांमध्ये विविध ठिकाणी प्रचंड प्रमाणात कोट्यावधी कागद उपलब्ध आहेत. फक्त पुणे पुरालेखागाराचाच विचार केला तर किमान 4 कोटीपेक्षा अधिक मोडी कागदपत्र तिथं उपलब्ध आहेत. 40,000 रुमाल आहेत किमान. आणि मग ह्या सगळ्या प्रचंड कागदपत्रांचा अभ्यास करून इतिहासाचा उलगडा करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. पुणे पुरालेखागारामध्ये जी सगळी कागदपत्र आहेत त्यांची संख्या, मोडी कागदपत्रांचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी संख्या आहे. आणि या कागदपत्रांमध्ये आर्थिक हिशोबाचे कागद हे
त्या एकूण कागदांच्या संख्येमध्ये मोठी संख्या म्हणता येईल इतपत निश्चित आहे. अर्ध्यापेक्षा अधिक कागदपत्र निश्चितपणे आर्थिक स्वरूपाचीच आहे किंवा ती प्रामुख्याने आर्थिकच आहे. पुणे पुरालेखागारामध्ये मी साधारण 2 दप्तरांचा माझा संदर्भ आला. प्रांत आजमास घडणी, त्यातही प्रांत आजमास दप्तरातील काही कागदपत्रांचे स्वरूप कागदपत्र अभ्यासली आणि त्या अभ्यासाच्या आधारे मी ही मांडणी करत आहे. प्रांत आजमास मधील झडती, ताळेबंद, आजमास ही कागदपत्र मी पाहिली किल्ल्यांच्या संदर्भातली, या उपरोक्त 2 किल्ल्यांच्या संदर्भातली, आणि त्यामुळं या किल्ल्याच्या संदर्भात हे निष्कर्ष मी मांडत आहे. ह्या 2 किल्ल्यांच्या संदर्भात ज्या समान आणि काही वेगवेगळ्या गोष्टी लागल्या त्या मांडत आहे. त्या मांडत असताना मला एक महत्वाचा मुद्दा इथं सांगायचा आहे की ह्या कागदपत्रांच्या मांडणीची एक विशिष्ट पद्धत आहे. झडतीसारखा कागद आहे हा. झडतीसारखा कागद किमान 1000 ते 1500 पानांचा कागद असतो एका वर्षाच्या हिशोबाचा, एका किल्ल्याचा. त्यामध्ये वर्षभरातील प्रत्येक गोष्टीची, आर्थिक बाबीची नोंद घेतलेली असते. जमा खर्चाच्या प्रत्येक बाबी येतात आणि त्या वर्षीची शिल्लक, मागच्या वर्षीची शिल्लक आणि किल्ल्यावर वस्तुरूप, धान्यरूप जो काही साठा असेल त्या सर्व बाबींची तेंबूत नोंद त्या ठिकाणी आढळते. त्यामुळे हा अत्यंत सविस्तर आणि मध्यवर्ती शासनाने तयार केलेला कागद असल्यामुळं तो अत्यंत मौल्यवान मानता येईल. त्याचबरोबर ताळेबंद सुद्धा महत्वाचा आहे, मात्र ताळेबंद तुलनेने छोटा असतो. ताळेबंदाच्या बाबतीत आणखी एक अडचण अशी आहे की ताळेबंदाची साधन चिकित्सा करावी लागते, कारण ताळेबंद अनेक सापडतात. त्यापैकी जे ताळेबंद मध्यवर्ती शासनाने मान्य केलेले असतील तेच ताळेबंद आपल्याला उपयुक्त ठरतात, अन्यथा ताळेबंद आपल्याला तपासून घ्यावे लागतात. आजमासांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. आजमास हा सुद्धा अत्यंत महत्वाचा कागद आहे, पण ते अंदाजपत्रक आहे आणि या सगळ्या कागदपत्रांची उपलब्धता लक्षात घेतली पाहिजे. माझ्याकडं या 18व्या शतकातील संदर्भ जर पाहिले तर 18व्या शतकातील उत्तरार्धाच्या काळातील कागदपत्र काही उपलब्ध आहेत. पूर्वार्धाच्या काळातली कागदपत्र मला पुरालेखागारामध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेली नाहीत. आणखी शोध घेता ते मिळूही शकतील कदाचित, पण सध्या तरी माझ्याकडे जी उपलब्ध होती काही 65, 66, 70च्या दशकातली आणि 18व्या शतकाच्या अंतिम टप्प्यातली किंवा 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातली काही कागद माझ्या हाती होते. त्याची मांडणी एकत्रितपणे मी आपल्यासमोर करत आहे. ती कागदपत्र अर्थातच उदाहरणादाखल आहेत आणि त्याच्यातली आकडेवारी मोठ्या प्रमाणात आपल्यासमोर मांडणार आहे. ती आकडेवारी सुद्धा उदाहरणादाखल आहे. ही सगळी विषयाची मर्यादा आपण लक्षात घ्यावी आणि त्यानंतर मी माझ्या अभ्यासासाठी, मांडणीसाठी सुरुवात करत आहे. मुळातच किल्ले पुरंदर, वज्रगड आणि सिंहगड या किल्ल्यांचा इतिहास, राजकारण मांडण्याची मला इथं आवश्यकता वाटत नाही. त्यातला काही भाग आपल्याला निश्चित माहिती आहे. शिवकाळात ह्या किल्ल्यांचं महत्व अत्यधिक होतं. पुण्यासारखं महत्वाचं ठाणं, महत्वाचं शहर लगत असल्यामुळं या किल्ल्यांना महत्व होतं. शिवाजी महाराजांची जडणघडण झाल्याचा हा सगळा पुणे जिल्ह्याचा परिसर आहे, त्यामुळे महत्व होतं. आणि नंतरच्या काळात सुद्धा पंतप्रधान इथं राहत असल्यामुळं, इथून बराचसा कारभार चालला जात असल्यामुळं या किल्ल्यांना महत्व होतं. ही संरक्षणात्मक दृष्टीने महत्वाचा भाग झाला. किल्ल्यांचं महत्व आणि उपयोगामध्ये हा महत्वाचा मुद्दा अर्थात आपण सर्वजण हे जाणता. परिसर संरक्षणामध्ये किल्ल्याचं महत्व हे निश्चितपणे आपल्या लक्षात येऊ शकतं. आणि जर किल्ले नसतील तर परिसर संरक्षणाच्या बाबतीत फार अडचणी येतात. हे इतिहासातल्या खूप साऱ्या उदाहरणांच्या दृष्टीने आपल्या लक्षात येतं. जे 1751 साली पेशवे आणि निजाम यांचे संबंध बिघडले. पेशव्यांनी पुण्यातील काही महत्वाचे दस्तावेज, चीजवस्तू, पर्वतीवरील सोन्याच्या मूर्ती हे सगळं सोन्या नाण्यासहित सिंहगडावर पाठवलं. का? तर संरक्षणासाठी. 1762 ला किल्ले सिंहगडला धामधुमीमुळं जमादारखाना सगळा रवाना करण्यात आला होता. त्यानंतर 1763 ला राक्षस गुहांच्या लढाईच्या पूर्वी निजामानं पुण्या परिसरात आक्रमण केलं. पेशव्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव बरीचशी शासकीय यंत्रणा, शाही कुटुंबातील माणसं तिकडे नेली होती सिंहगडावरती. आणि या किल्ल्यांवरती संरक्षणाच्या दृष्टीने पाहिलं जायचं. परिसर संरक्षण, अडचणीच्या वेळी संरक्षणात्मक उपयोग, अशा गोष्टी होत्या. त्याचबरोबरीनं किल्ला हे एक शासकीय मुख्यालय होतं. ह्या गोष्टी, किल्ल्याची संरक्षणात्मक उपाययोजना सर्वांना माहीत असते,
पण किल्ला हे त्या परिसराचं शासकीय मुख्यालय असतं. ही अत्यंत महत्वाची बाब मला इथं अधोरेखित करायची आहे. अभ्यासकांना ह्या गोष्टी माहिती आहेतच, पण त्याच्या बरोबरीनं इतर वाचक अभ्यासकांच्या बरोबरीनं इतर ऐकणाऱ्या मान्यवरांना सुद्धा ह्या माहिती असाव्यात. मुख्यालय असतं पुरंदर, हे प्रांत पुणेचं मुख्यालय आहे. ज्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी 1707 नंतर मराठी राज्याची कमान हाती घेतली, त्यानंतर 1712च्या दरम्यानच्या काळामध्ये संपूर्ण पंतप्रधान कार्यालयच या पुरंदरच्या किल्ल्याच्या परिसरात. नंतरच्या काळात ते यथावकाश पुण्यामध्ये स्थापित झालं आणि पुणे प्रांताचं मुख्यालय तर तिथंच होतं. संपूर्ण पुणे प्रांताचे कागदपत्र, पत्रव्यवहार, अर्थव्यवहार तिथून चालायचा. आणि सिंहगडाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सिंहगड हा किल्ला पुण्याच्या दृष्टीने महत्वाचा होता, तसा तो पुणे परिसरात सिंहगडाच्या खर्चासाठी तजवीज करण्यात आलेला प्रदेश म्हणजे कर्यात मावळ, आणि ह्या कर्यात मावळ प्रदेशाचं मुख्यालय या किल्ल्यावरती होतं. कर्यात मावळ मध्ये 36 गावं आणि लगतची 20 गावं असा एकूण 56 गावांचा कारभार तिथून चालायचा, आणि त्या कारभाराचं मुख्यालय या सिंहगड किल्ल्यावरती होतं. त्याच्यानंतर शासकीय खजिना ठेवण्याचा संदर्भ अगोदरही आला आहे. शासकीय खजिना त्या ठिकाणी ठेवला जायचा. बरेचसे उल्लेख तशा प्रकारचे येतात की शासकीय खजिना त्या ठिकाणी ठेवला गेलाय आणि त्या शासकीय खजिन्याच्या माध्यमातून बरेचसे अर्थव्यवहार चालायचे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या होत्या. आतापर्यंत असे काही संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात की सिंहगडावर काही वेळाला गरजेनुसार सोनं, इतर साधनं दिलेली आहेत. विशेष करून जंजिऱ्याच्या सिद्धींच्या संदर्भात एका मोहिमेच्या बाबतीत काही सोनं किल्ल्यावरून पाठवून देण्याची व्यवस्था करावी अशा प्रकारचा पत्रव्यवहार आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा पत्रव्यवहार शासकीय खजिन्याचं ठिकाण किल्ले आहेत हे दर्शवण्यासाठी एक पुरावा आहे. त्याचबरोबरीनं झडतीच्या कागदपत्रांमध्ये अंतिम पानांमध्ये आपल्याला निश्चितपणे विविध वस्तू त्या ठिकाणी ठेवलेल्या आढळून येतात आणि त्या वस्तू शासकीय खजिन्यातल्या मौल्यवान वस्तूंचे उल्लेख त्या ठिकाणी मिळतात. त्याचबरोबरीनं किल्ले ही शिबंदी पुरवणारी यंत्रणा या दृष्टीने पाहिले गेले. किल्ल्यावरती जी संरक्षणात्मक यंत्रणा, जी माणसं नेमलेली असतात, ती माणसं फक्त किल्ल्यासाठीच उपयोगी ठरतील असं नाही, तर त्या किल्ल्याबाहेर गरजेनुसार शासन त्या माणसांचा उपयोग करत असे. आता याचे संदर्भ आपल्याला पाहिजे झाले तर 1790-91 साली कर्नाटक मोहीम काढण्यात आली होती. त्यावेळी 29 किल्ल्यांवरील वेगवेगळ्या किल्ल्यांवरील कमी अधिक संख्येतील लोकांना या मोहिमेमध्ये सहभागी करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. किल्ले पुरंदरवरून यावेळी 100 तर किल्ले सिंहगडवरून 75 लोक खर्चासह पाठवून द्यायला सांगण्यात आलं होतं. मग ह्या दृष्टीने जर पाहिलं तर किल्ल्यांचा एक आणखी वेगळा उपयोग आपल्या लक्षात येऊ शकतो, जो इथं मला कागदपत्रांच्या दृष्टीनं दिसून आला. आणि मग ही किल्ल्यांच्या दृष्टीने वेगवेगळ्या गोष्टी आहेत. किल्ले ही तुरुंग व्यवस्था आहे आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तींना तुरुंगवासात ठेवण्याची गरज पडते त्यांना लगतच्या किल्ल्यावर तुरुंगवासात ठेवण्याची पद्धत होती. विशेष करून राजकीय कैद्यांना ठेवलंच जायचं, पण त्याचबरोबर फौजदारी स्वरूपाचे, सामाजिक स्वरूपाचे गुन्हे करणारे तत्कालीन व्यक्ती यांना किल्ल्यामध्ये ठेवलं जायचं, त्यांची व्यवस्था केली जायची. याचं एक उदाहरण आपल्याला सांगतो. ज्यावेळी आंग्रे घराण्याच्या संदर्भात वाद झाला आणि तुळाजी आंग्रे यांना पकडून कैद करून आणण्यात आलं, देशावर आणण्यात आलं आणि त्यांना सिंहगड किल्ल्यावरती ठेवण्यात आलं. मग हे सिंहगडावर त्यांनाच ठेवल्याचा संदर्भ आपल्याला मिळतो. यावरून तिथं तुरुंग व्यवस्था होती, अर्थात होती म्हणजे कागदपत्रातून ती ठळकपणे दिसतेच, आणि त्या सगळ्या कैद्यांच्या जेवणाची, खाण्याची व्यवस्था, त्याचा खर्चाचा नियमित संदर्भ आपल्याला खर्चामध्ये मिळून येतात. आणि त्यांना कशा पद्धतीने ठेवावं याचे सगळे निर्देश आपल्याला कागदपत्रांमध्ये दिसून येतात. त्यांना जेवणा खाण्याची काय व्यवस्था असेल हे दिसून येतात. इतर फौजदारी गुन्ह्यातील अराजकीय जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना तिथं किल्ल्यावरती मजुरी करायला लावायची, कष्ट करायला लावायचं,
कष्टाची कामं करून घ्यायची असाही भाग असायचा. या दृष्टीने तुरुंग व्यवस्था म्हणून सुद्धा किल्ल्याचा एक भाग लक्षात येऊ शकतो. आणि मग अशा प्रकारे किल्ल्यांचे विविध उपयोग आपण बघतो. आणि मग ह्या सगळ्या किल्ल्यांच्या उपयोगाच्या दृष्टीने जर पाहिलं, किल्ल्याची अर्थव्यवस्था एक महत्वाचा भाग मला वाटतो. किल्ल्याची अर्थव्यवस्था सांगत असताना थोडासा प्रशासकीय भाग सुद्धा सांगू इच्छितो मी. 3 प्रमुख व्यक्ती किल्ल्यावरच्या आपल्याला माहित आहेतच. शिवाजी महाराजांच्या संदर्भात विविध उपक्रमांमध्ये, व्याख्यानांमध्ये, पुस्तकांमध्ये या अधिकाऱ्यांचे उल्लेख आपण पाहतोच. हवालदार, सबनीस, सरनौबत किंवा तटसरनौबत हे 3 मुख्य अधिकारी शिवाजी महाराजांच्या काळापासूनच खरं तर ही व्यवस्था लावण्यात आली होती. ही व्यवस्था लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान आहे हे निश्चित. हीच व्यवस्था 18व्या शतकात सातत्यपूर्ण राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. मात्र ह्या व्यक्तींना किल्ल्यावर जबाबदारी देत असताना त्यांच्या जबाबदाऱ्यांचं स्वरूप काय होतं हे सुद्धा पाहणं आपल्या दृष्टीनं एक महत्वाचा भाग असू शकेल. या 3 अधिकाऱ्यांमध्ये हवालदार हा प्राथमिक महत्वाचा अधिकारी असल्याचं एकूणच कागदपत्राच्या विवेचनातून आपल्याला दिसून येतं. ह्या सगळ्या विवेचनामध्ये आपल्या लक्षात येतं की हवालदाराला संपूर्ण किल्ल्याची व्यवस्था बघावी लागायची आणि ही व्यवस्था बघत असताना त्याला जमा खर्चाचे हिशोबही पाहावे लागायचे, शिबंदीची यंत्रणाही पाहावी लागायची आणि लगतच्या सोबतच्या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवावं लागायचं. त्याचबरोबरीनं जर सरनौबतच्या संदर्भात पाहिलं तर सर्वसाधारण जमा खर्चाच्या नोंदी ठेवणं, हजेरीपट तयार करून ठेवणं, त्याच्या नोंदी ठेवणं आणि प्रसंगी सबनीस आणि हवालदाराला हिशोब समजावून सांगावेत, हवालदाराने त्याच्यावरती शिक्कामोर्तब करावं, अशी एक रीत त्या काळात होती. ती कागदपत्रांवर दिसून येते. तट सरनौबत किंवा सरनौबतच्या जबाबदाऱ्या पाहिल्या तर तटाच्या पहाऱ्याची बंदोबस्ताची व्यवस्था त्यांनी पाहावी आणि ती पहाऱ्याची व्यवस्था अत्यंतिक महत्वाची बाब असल्यामुळं मोठी जबाबदारी त्याच्याकडे होती आणि अंतिमतः ती जबाबदारी हवालदाराच्या नियंत्रणात असे. ह्या सर्व बाबी आपण पुस्तकांमधून वाचतोच. बरोबरीनं कमावीसदार नावाचा एक महत्वाचा अधिकारी इथं दिसतो. याला अधिकारी म्हणावं का हा एक मोठा प्रश्न या बाबतीत आपणास लक्षात येतो आणि ह्या अधिकाऱ्याच्या संदर्भानं कमावीसदाराची जी यंत्रणा आहे, कमावीसदाराची जी व्यवस्था आहे ती पण पाहणं गरजेचं आहे. कमावीसदार हा खऱ्या अर्थानं असा एक अधिकारी आहे की जो मुक्तेदारी स्वरूपात जबाबदारी दिलेला अधिकारी आहे. त्याची नेमणूक त्या वर्षापुरती केली जात असे. 1 वर्षाचा कारभार त्यासाठी नेमला जात असे आणि शासनाने नेमून दिलेल्या पद्धतीनं सांगितलेल्या नियमांनुसार दिलेल्या अंदाजपत्रकानुसार अर्थव्यवहार पाहण्याची जबाबदारी त्याची असे. त्याला त्यासाठी घसघशीत मोबदला सुद्धा मिळत असे आणि प्रसंगी स्वतःचे पैसे खर्च करण्याची मोठी तयारी त्याला असावी लागत असे. अशा सगळ्या बाबी पाहून कमावीसदारांची नियुक्ती केली जात असे आणि एकूणच अर्थव्यवहारावर नियंत्रण असणारा सर्वात महत्वपूर्ण अधिकारी म्हणून 18व्या शतकातील कमावीसदारांचा उल्लेख करावा लागतो. महसुली प्रशासनामध्ये ह्या सर्व अधिकाऱ्यांमध्ये आपल्याला कमावीसदार दिसून येतात. तसे ते किल्ल्याच्या प्रशासनामध्ये सुद्धा अर्थव्यवहारामध्ये आपल्याला दिसतात. त्याच्या व्यतिरिक्त मग दरकदार अधिकारी इतर खूप सारे असतात, कारखानीश आहेत आणि इतर अधिकारी आहेत, शिबंदी वगैरे. त्यानंतर किल्ल्यांची रचना जर पाहिली तर किल्ल्यांच्या अंतर्गत प्रशासनाच्या दृष्टीनं किल्ले पुरंदर, वज्रगडमध्ये 3 भाग आहेत. भाग पुरंदर, किल्ले माची व वज्रगड. तर किल्ले सिंहगडमध्ये मात्र एक अखंड प्रशासन आहे. तिथं असं कुठलेही प्रशासनाच्या अंतर्गत विभागणी आपल्याला दिसत नाही, त्यांच्या हिशोबाची विभागणी सुद्धा दिसत नाही. त्यामुळं किल्ले पुरंदर, वज्रगडवरती आपल्याला 2 हवालदार दिसतात, 2 सबनीस दिसतात. भाग पुरंदर आणि माची याच्यासाठी मिळून हवालदार आहे, सबनीस आहे. वज्रगडासाठी वेगळा हवालदार आणि सबनीस आहे. अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला दिसून येते, कारण ते 2 किल्ले आहेत हे गृहीत धरलेलं आहे. मात्र
हिशोबाच्या विभागणीत मात्र 3 भाग आपल्याला दिसून येतात. आता ह्या सगळ्या गोष्टी किल्ल्यांच्या संदर्भात सांगत असताना रामचंद्र पंतांचा उल्लेख निश्चितपणे मला इथं करावा वाटतो. संपूर्ण राज्याची सार ते दुर्ग, दुर्ग नसता मोकळा देश, परचक्र येतास निरश्रिय प्रजा, भग्न होऊन देश उद्ध्वस्त होतो. हे राज्य तरी तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरून निर्माण केले. गडकोट विरहित जे राज्य, त्या राज्याची स्थिती म्हणजे अभ्रपटल न्याय आहे. याकरिता ज्यास राज्य पाहिजे त्याने गडकोट हेच राज्य. गडकोट म्हणजे किल्ल्याचे मूळ, गडकोट म्हणजे प्राणरक्षण. ऐसे चित्तास आणीन कोणाचे भरोशावर न जाता आहे त्याचे संरक्षण करणे व नूतन बांधणे याचा हव्यास स्वतःच करावा. खरं तर ही मांडणी निश्चितपणे किल्ल्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वाची आहे. 18व्या शतकातील प्रशासकीय व्यवस्थेतला अत्यंत समकालीन महत्वाचा माणूस जर हे सांगत असेल तर निश्चित किल्ल्याचं त्या काळातलं महत्व आपल्याला व्यक्त होतं. आता या नकाशातून मी आपल्यासमोर स्पष्ट करू इच्छितो की हे किल्ले नेमके कुठे आहेत. आपल्याला डाव्या कोपऱ्यामध्ये खालील बाजूस 1760 सालचा भारताचा नकाशा दिसत आहे. त्यामध्ये मराठी राज्याचा नकाशा आपल्याला अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये प्रांत पुणेचा परिसर मी बाणाच्या खुणेने दाखवलेला आहे आणि वर मोठा जो नकाशा आहे तो 18व्या शतकातील पुणे प्रांताचा आहे. या पुणे प्रांताच्या नकाशामध्ये लाल 2 बाणांच्या खुणा दाखवल्या आहेत. त्या खुणांच्याद्वारे सिंहगड आणि पुरंदरचा परिसर अधोरेखित केलेला आहे. त्यापैकी डाव्या बाजूस घेरा सिंहगड असा दिसत आहे आपणास आणि उजव्या बाजूस मध्यवर्ती ठिकाणी घेरा पुरंदर. आणि ह्या 2 किल्ल्यांची व्यवस्था आपणास बघायची आहे. नेमके कुठे किल्ले आहेत हे मी या माध्यमातून आपणास अधोरेखित करू इच्छितो. हा 18व्या शतकातील एका परगण्याचा नकाशा आहे. इथं आपण पाहत आहात की हा कर्यात मावळ, या कर्यात मावळच्या लगत असलेला हा किल्ल्याचा भाग होता. आणि त्याचबरोबर करेपठारच्या बाजूला निरथडी हा एक तरफ आहे, विभाग आहे प्रादेशिक, आणि त्या तरफ निरथडी अंतर्गत लगतच पुरंदरचा किल्ला आहे. आणि त्या पुरंदरच्या किल्ल्याची सीमारेषा आपल्याला दिसत आहे. ही सीमारेषा अशी का, हा एक महत्वाचा भाग इथं मला सांगायचा आहे. या किल्ल्यांच्या संदर्भात आपण पाहणी आणि मांडणी करत असताना 18व्या शतकातील तरफ कर्यात मावळचा उल्लेख मी करतोय. ही जी गावांची विभागणी आपल्याला दिसते नकाशाच्या माध्यमातून, ही फेंट रंगामध्ये जी गावं दाखवली आहेत ती गावं कर्यात मावळची आहेत. आणि लगत जोडलेली पिवळसर रंगात दाखवलेली गावं ती हवेलीमधील आहेत. मात्र महसूल व्यवस्थेचा भाग म्हणून कर्यात मावळमध्ये आहेत. आणि या सगळ्या परिसराचा महसूल किल्ले सिंहगडसाठी जात होता असं मला याच्यातून अधोरेखित करायचं. या ठिकाणी खाली बाणाची खूण दाखवली, त्या ठिकाणी किल्ला, त्याच्या डोंगर रंगाचा काही भाग आपल्याला स्पष्ट दिसत आहे. याच्यानंतरच्या नकाशामध्ये मी आपणास दाखवू इच्छितो की किल्ल्याची साधारण सीमारेषा त्या काळात काय होती. हा प्रश्न निश्चितपणे पडतो. आपण किल्ला जेव्हा पाहायला जातो त्या डोंगरावरचा विशिष्ट भाग म्हणून म्हणजेच किल्ला म्हणून आपण ओळखतो, हे बरोबर आहे. पण त्या काळात संरक्षणाची आवश्यकता म्हणून किंवा इतर काही महसुली आवश्यकता म्हणून किल्ल्याच्या आसपासचा त्या डोंगरांगांचा संपूर्ण परिसर त्या किल्ल्याच्या ताब्यात असायचा आणि त्यास घेरा असं म्हटलं जायचं. घेरा पुरंदर, घेरा सिंहगड वगैरे वगैरे. आणि मग ह्या घेऱ्याच्या परिसरात जी काही लोकवस्ती असेल ती प्रत्यक्ष किल्ल्याच्या नियंत्रणात असायची आणि मग त्या माध्यमातून हा सगळा कारभार चालायचा. आता तशाच पद्धतीनं पुरंदरचं पाहूयात. पुरंदर निरथडीच्या बाजूला आहे. एका बाजूला इथं पुरंदरच्या लगत सासवड आहे. या नकाशामध्ये किल्ल्याची जी खूण दाखवली आहे त्याच्या उत्तर बाजूचा साधारण उत्तर पूर्व बाजूस सासवड आहे आणि दक्षिण बाजूस किंवा पूर्व बाजूला संपूर्ण निरथडीचा प्रदेश आजचा व्यापलेला आहे. आणि ह्या किल्ल्याची रचना एक क्लोजअप व्ह्यू म्हणून जर पाहिली तर साधारणतः ही रचना त्या काळातली घेऱ्याची असावी असं बऱ्यापैकी मला कागदपत्र आणि आजच्या काळातील नकाशांची रचना ह्याचं एकत्र कॉम्बिनेशन केल्यानंतर जे नकाशे साधारण तयार केलेले आहेत मी त्या नकाशांच्या आधारे आढळून येते. आता किल्ल्यांच्या अर्थव्यवस्थेकडे वळूयात.
ही काही उदाहरणादाखल आकडेवारी मी आपल्यासमोर सादर करतोय. या आकडेवारीच्या साहाय्यानं किल्ल्यांच्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप मी सांगण्याचा प्रयत्न करणार. यामध्ये शीर्षक दिलेले आहेत. त्या शीर्षकामध्ये महालानिहाय, खेरीज महालानिहाय, माजी गडकरी, जमा साल मजकूर, बाकी साल गुदस्त, स्वारी मजकूर, इजाफत, ऐन जमा, जमा कर्जे व उसनवार, एकूण फरोख्तपैकी, जमा, गलाकैली अशा नोंदी आहेत. हा तक्ता मी माझ्या अभ्यासासाठी तयार केलेला होता, पण विषय समजून देण्याची आवश्यकता म्हणून आपल्यासमोर सादर करतो. यामध्ये किल्ले पुरंदर वज्रगड संदर्भात 1765-66, 1811-12 अशा 2 वर्षांच्या हिशोबाची आकडेवारी जमेच्या आहेत. त्याचबरोबर किल्ले सिंहगड संदर्भात 1765-66, 1789-90, 1814-15 अशा 3 वर्षाची आकडेवारी आहेत. या आकडेवारींच्या बारकाव्यामध्ये आता आपण जाणार नाही आहोत. आपल्या दृष्टीने महत्वाचे आहे की साधारणतः जमा कुठून होत होता, काय माध्यम होती, कशा पद्धतीने पैसा जमा होत होता किल्ल्याकडे, हे आपल्याला या माध्यमातून अभ्यासायचं. याच्यामध्ये महालानिहाय, खेरीज महालानिहाय, इजाफत वगैरे बाबी आपल्या दृष्टीने महत्वाच्या. त्याशिवाय फरोख्तपैकी ह्या शीर्षकांचे स्वरूप काय आहे, ह्या शीर्षकातून कशा पद्धतीने जमा मिळत होती हे आपण पाहणार आहोत. एकूण आकडेवारीमध्ये सहज नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल महालानिहाय ची आकडेवारी किल्ले पुरंदर वज्रगड संदर्भात खूप मोठी आहे. एकूण 52,899 रुपये किंवा खाली एकूण जमामध्ये 52,899 रुपये जे जमा झालेले आहेत त्यापैकी साधारण बरीच मोठी रक्कम 15,065-66 आणि 1811-12 31,000 एकूण 49,000 पैकी 33,000 रुपये हे महालानिहायमधनं जमा झालेले. त्यामुळे त्या शीर्षकातनं मोठी रक्कम मिळते, हा महत्वाचा भाग आपल्याला दिसतो. सिंहगडच्या बाबतीत मात्र रक्कम तुलनेने कमी आहे. सिंहगडच्या बाबतीत मात्र दुसरं एक टायटल आहे इजाफत 6 नंबरचं, त्याच्यामध्ये 52,000, 44,000 आणि 53,000 अशा रकमा आपल्याला दिसत आहेत. आणि या रकमा इजाफत माध्यमातून किल्ल्याला मिळालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि एकूण जर पाहिलं तर 65-66 साली 69,840 पैकी 52,448 रुपये म्हणजे फार मोठी रक्कम इजाफत माध्यमातून मिळाली. दुसऱ्या उदाहरणामध्ये 1789-90ला 44,920 रुपये 5 आणे आणि 1 पै एवढी रक्कम आहे ती. 80,059 आणि 4 आणे पैकी 44,920 रुपये 5 आणे आणि 1 पै एवढी मोठी रक्कम इजाफतच्या माध्यमातून मिळाली. त्यानंतर 14-15चा विषय पाहिला तर 68,913 रुपये पैकी 53,983 रुपये ही रक्कम किल्ल्यास मिळाली. म्हणजे मोठ्या रकमा इजाफत या सदरातून आपल्याला मिळाल्याचं दिसून येतं. मग आता बघूयात की ही सदर काय आहेत. किल्ल्याचे उत्पन्न मिळण्यासाठी ही सगळी सदर आपण पाहिली. महालानिहाय, खेरीज महालानिहाय, माजी गडकरी, जमा साल मजकूर, बाकी साल गुदस्त, स्वारी मजकूर, इजाफत, ऐन जमा, जमा कर्जे व उसनवार, एकूण फरोख्तपैकी, जमा, गलाकैली आणि एकूण जमा. याच्यामध्ये पाहिलं तर महालानिहाय, खेरीज महालानिहाय, इजाफत, जमा कर्जे आणि फरोख्तपैकी ही उत्पन्नाची सदर आहेत. बाकी बेरजा आणि हिशोबाची पद्धत म्हणून बाकीची सदर आलेली आहेत. महालानिहाय, खेरीज महालानिहाय, इजाफत, जमा कर्जे व उसनवार, फरोख्तपैकी याच्यातून पैसा किल्ल्यांसाठी कमी अधिक प्रमाणात उपलब्ध होतो. आता पहिला मुद्दा त्यातला आपण बघणार आहोत महालानिहाय. महालानिहाय म्हणजे काय तर किल्ल्याच्या सरंजामासाठी किल्ल्यानं वसुली करावी म्हणून काही गावं किल्ल्याकडे दिलेली असायची. या गावांच्या मध्ये जाऊन जमा होणारा महसूल किल्ल्याच्या यंत्रणेनं जाऊन आणावा अशा प्रकारची व्यवस्था असायची. आणि ह्या पद्धतीने उपलब्ध होणारा महसूल महालानिहाय सदरात येतो. त्याचे 3 भाग पडतात. ऐन जमा, शिवाय जमा वगैरे त्याचा भाग आहे. त्यातलं पहिलं सदर आपण बघूयात ऐन जमा. ऐन जमामध्ये गावगणना उत्पन्न आणि इतर उत्पन्न असा भाग आहे. गावगणना म्हणजे जी गावं त्यांच्याकडे दिलेली आहेत त्या गावांमधनं मिळणारं उत्पन्न. त्या काळी
पुरंदर आणि सिंहगडला पुणे प्रांतातली गावं प्रामुख्याने दिलेली असायची. आणि मग त्या तर्फांमधनं कोणती कोणती गावं दिली याचे उल्लेख आपल्याला मिळतात. किल्ले पुरंदर वज्रगडला 1811-12ला 30 गावं होती. अगोदरच्या काळात साधारण 30-36 वगैरे गावं असल्याचे संदर्भ मिळतात. उदाहरण एक घेतलंय मी तुमच्यासमोर. किल्ले सिंहगडला जर पाहिलं तर 1765-66 आणि 1814-18च्या दरम्यान 9 गावं असल्याचा आपल्याला कागदोपत्री उल्लेख मिळतात. त्याशिवाय या गावांमधनं मिळणाऱ्या उत्पन्नाच्या शिवाय इतर प्रांतांमधनं सुद्धा काही गावं दिलेली असायची. उदाहरणार्थ पुरंदरला सुपे परगण्यातनं काही गावांचा महसूल यायचा, खेडेबाऱ्यामधनं यायचा, शिरवळ परगण्यातल्या वाठारचा महसूल यायचा. तर ही नियमित बाब नव्हती, पण त्या त्या तात्कालिक आवश्यकतेनुसार ही गावं कमी जास्त व्हायची. पण ही उत्पन्न मांडत असताना गावगणनामध्ये प्रांतातील प्रांताबाहेरची अशी मांडणी होती. त्या व्यतिरिक्त इतर उत्पन्न पण असायचं. इतर उत्पन्न कशातून असायचं? ते महसुली उत्पन्नच म्हणता येईल. पण ते कशाचं? तर पेठांचं उत्पन्न असायचं. किल्ल्याच्या परिसरात जर पेठ असेल तर पेठेचं उत्पन्न किल्ल्याला मिळायचं. सिंहगड आणि पुरंदर या किल्ल्यांचा संदर्भ जर पाहिला तर पुरंदर किल्ल्यावरती पेठ असल्याचा आपल्याला उल्लेख मिळतो. आणि मग या पेठेचं उत्पन्न जे काही तिथनं महसूल गोळा होईल कर रूपानं तो त्या किल्ल्यास मिळायचा. त्या परिसरामध्ये शेऱ्या असायच्या शासनाच्या. शेऱ्या म्हणजे शासनाची जमीन मालकीची. मळे असायची शासनाची. आणि मग ह्या शासनाच्या जमिनीच्या कसण्याची जबाबदारी ते शासनानं ठरवून दिलेले असायचे. पण ते उत्पन्न शासनानं ठरवून दिल्याप्रमाणे जमा करण्याची जबाबदारी या किल्ल्यांकडे नेमून दिलेली असायची. ज्या शेऱ्या मळ्यांची जबाबदारी असेल त्या परिसरातल्या किल्ल्यांकडे असेल, त्या किल्ल्यांवरच्या किल्लेदारांनी ती व्यवस्था पाहावी अशी एक व्यवस्था होती. त्या व्यतिरिक्त मगाशी मी तुम्हाला किल्ल्याची रचना दाखवली, त्याच्यामध्ये किल्ल्याचा घेऱ्याचा प्रदेश दाखवला. त्या घेऱ्याच्या प्रदेशात काही गावं असतील, काही वाड्या असतील, लोकवस्ती असेल, तर तिथून शेती किंवा इतर काही प्रकारचं उत्पन्न मिळालं तर ते प्रत्यक्ष डायरेक्ट रूपाने किल्ल्याच्या ताब्यात जायचं. ह्या गावांचं उत्पन्न नियमित उत्पन्न होतं. फार मोठा उत्पन्नाचा विषय नव्हता हा इतर उत्पन्न, पण एक बाब महत्वाची नियमित बाब म्हणून त्याचा उल्लेख करता येईल. त्याशिवाय महालनियांमध्ये ऐनजमापैकी शिवाय जमा आणि दोमारी जमिनी ही आणखी 2 बाबी आढळून येतात. शिवाय जमा म्हणजे जी गावं दिलेली आहेत त्या गावांच्या व्यतिरिक्त असा काही भाग दिलेला असायचा की करांची माध्यमं दिली असायची. विशेष करून पुरंदरचा संदर्भ पाहिला तर जेजूरच्या यात्रेचं उत्पन्न साधारणतः 18व्या शतकात कित्येक वेळा किल्ले पुरंदरला जेजुरीच्या यात्रेचं उत्पन्न दिलेलं असायचं. एक उदाहरण मी इथं मांडलेलं आहे की 1811-12 साली 1324 रुपये वार्षिक रक्कम त्या जेजुरीच्या यात्रेतनं किल्ले पुरंदरला मिळाली. ही 1324 रक्कम एकाच वेळच्या यात्रेची नाही, तर वर्षभरात ज्या विविध यात्रा जेजुरीमध्ये आयोजित केल्या त्या यात्रांमधनं ते उत्पन्न शासनाला मिळालं. वार्षिक 1324 1811-12 साली फार मोठी रक्कम आहे. आणि विविध यात्रांमधनं एवढं उत्पन्न असेल तर की यात्रा जेजुरीचं एकूण उलाढाल मोठी असल्याची शक्यता यातनं दिसते. हे कागदपत्रांचा महत्वाचा भाग आपल्याला आहे. त्याचबरोबर भेटी गावगणना, जेव्हा शासनाचे अधिकारी, किल्ल्याचे अधिकारी, किल्ल्याचे कारकून गावामध्ये जातील तेव्हा त्यांना भेटी दिल्या जायच्या. अधिकारी गावामध्ये जातील त्यांना भेटी दिल्या जायच्या. भेट देण्याची पद्धत अशी की 1 रुपया भेट दिला जायचा पाटलाकडून. मग ते भेटीची रक्कम किल्ल्याकडे यायची. फर्मास नावाची पद्धत असायची. सणवार असेल, महत्वाचे उत्सव असतील तर त्यावेळी अधिकारी वर्गांना फर्मास पद्धतीने सन्मान रक्कम देण्याची पद्धत होती, ती सुद्धा किल्ले जमामध्ये जायची. त्या व्यतिरिक्त किल्ल्याच्या परिसरात काही व्यक्तींना गवत किल्ल्यासाठी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी दिलेली असायची आणि त्यांनी ते गवत मोबदला न घेता घेऊन द्यायची मक्तेदारी, जबाबदारी त्यांच्याकडे असायची. अशा परिस्थितीमध्ये ते किल्ल्याकडं गवत जमा झाल्यानंतर किल्ल्यामध्ये मात्र त्याची नोंद केली जायची आणि त्याचं आर्थिक सुद्धा गृहीत धरलं जायचं की ही रक्कम किल्ल्याला जमा झाली. कारण गवत जरी आणलं तरी त्यासाठी काहीतरी खर्च अपेक्षित आहे, भले तो किल्ल्याने केलेला नसेल, पण ते मिळालेली वस्तू आहे आणि त्याची आर्थिक नोंद येणं हा महत्वाचा भाग असायचा. त्यामुळं त्याच्या पण नोंदी आपल्याला मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त दुमाले जमिनींचा संदर्भ येतो. दुमाले जमिनी म्हणजे काय, तर बऱ्याचशा व्यक्तींना वेतनाचा मोबदला म्हणून, काही कर्तृत्व गाजवलं म्हणून जमिनी दिल्या जायच्या आणि मग ह्या जमिनी दिल्यानंतर त्या जमिनीचे अर्थव्यवहार कशा पद्धतीने ठेवायचे हा एक महत्वाचा भाग असायचा. त्यासाठी एक यंत्रणा लावलेली असायची. ही रक्कम प्रत्यक्ष किल्ल्याच्या हिशोबी येत नसे, पण जमा दाखवली जात असे. म्हणजे काय,
तर उदाहरण घेतलेलं आहे मी. लगत अंजनगाव नावाचं गाव आहे, पुरंदर किल्ल्यापासून काही अंतरावर. या अंजनगाव मधनं परकाळे शिलेदार यांना 407 रुपये तो वेतन मोबदला. त्यांना काही जमीन गावात दिलेली आहे. त्या जमिनीचं उत्पन्न एखाद्या वर्षी 407 रुपये आणि 8 आणे आहे. हे उत्पन्न प्रत्यक्ष परकाळ्यांकडून घेतलं जात नव्हतं, तर त्याची नोंद घेतली जायची किल्ल्याकडं जमा म्हणून. कारण जमीन शासनाची आहे, शासनाची जमीन आहे म्हणजे ते शासनाचे पैसे आहेत, ते शासन दप्तरी जमा केले जायचे आणि पुन्हा जेव्हा परकाळ्यांना पगार दिला जायचा त्यातून ते वळते करून घेतले जायचे. मग पगारातनं ती रक्कम किल्ल्यालाच माघारी मिळायची आणि परकाळ्यांना ती जमीन, अशा पद्धतीने एक व्यवस्था तिथे लावून दिलेली होती. त्या परकाळ्यांना ती जमीन मिळायची आणि शासनाला पगारातनं पैसे वाचण्याचं एक माध्यम होतं. ही जमा खर्चाची व्यवस्थेची बाब होती, हा एक भाग आहे. त्या व्यतिरिक्त खेरीज मुशाहिरा नावाचा एक सदर पुढचं आपल्याला आढळून येतं. खेरीज महालानी आहे, खेरीज महालानी आहे, त्याला कमावीस असा हे शब्द आहे. आणि खेरीज महालानी आहे या सदरामध्ये जर पाहिलं तर मी 2 उदाहरणं आपल्या समोर सादर केलेली आहेत, किल्ले सिंहगड आणि किल्ले पुरंदर वज्रगडचा. एक किल्ले सिंहगडचा 1811-12चा हिशोब आहे आणि वज्रगड पुरंदरचा 14-15चा. याच्यामध्ये कमावीस अंतर्गत किंवा खेरीज महालानी आहे या सदरा अंतर्गत कशा पद्धतीने रकमा जमा होत असत याच्या नोंदी मी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये चिठ्ठी मसाले, लग्न टका, पाटदाम, सिंगसिंगोटी, कर्ज चौथाई, अमानत, वनचराई, इनामे, जागा भाडे, यात्रा, खंड गुन्हेगारी, नजर, किरकोळ, बटा, सादिलवार खर्च आदीच्या माध्यमातून शासनात जमा होणारा पैसा याच्यामध्ये येत असे. जी गावं किल्ल्याच्या सरंजामासाठी आहेत तिथून या गोष्टी घेतल्या जात असत. आणि ह्या सगळ्या गोष्टी, चिठ्ठी मसाले असेल, खंड गुन्हेगारी असेल, तर ही एक प्रकारे न्यायालयीन शुल्क किंवा गुन्हेगारी शुल्क स्वरूपात, दंड स्वरूपातल्या रकमा आहेत. बटा हा एक अशाच प्रकारचा कर आहे. आणि ह्या अशा प्रकारच्या करातनं जमा होणारी रक्कम कमावीसांच्या सदराखाली नोंदवली जात असे. हे पण शासनाच्या उत्पन्नाचा भाग होता, इथं किल्ल्याला लावून दिलेलं होतं. आणि याची टायटल्स आपण थोडक्यात पाहिली. त्या व्यतिरिक्त 3 सदर येतात, त्यांचा फक्त उल्लेख करतो. हे उत्पन्नाचं साधन म्हणता नाही येणार, पण जमासाल मजकूर म्हणजे चालू वर्षी किल्ल्याकडून एकूण आतापर्यंत जी सदर आली त्या सदरांच्या अंतर्गत महालानिहाय च्या संपूर्ण व्यवस्थेच्या अंतर्गत किती रक्कम जमा झाली, त्या सर्व रकमेचे एकंदरीत चालू वर्षी किल्ल्याकडून किती रुपयांची वसुली करण्यात आली त्याचं एकत्रीकरण त्याच्यामध्ये होतं. त्यानंतर मागच्या वर्षी किल्ल्याकडे जी हिशोबी रक्कम शिल्लक आहे, हिशोबी याच्यामध्ये 2 प्रकारच्या शिल्लकी दिसून येतात. पहिली मजमू बाकी आणि दुसरी मुलकी बाकी. मजमू बाकी म्हणजे प्रत्यक्ष किल्ल्याकडे वस्तुरूप किंवा रक्कमरूप बाबी ज्या राहतील ते सर्व मजमू बाकी, आणि मुलकी बाकी म्हणजे लावून दिलेल्या मुलखामध्ये जी रक्कम येणे बाकी आहे, मिळणार आहे पण येणे बाकी आहे ती रक्कम, अशा पद्धतीची व्यवस्था होती. आणि ती रक्कम सुद्धा मागच्या वर्षीची बाकीची रक्कम चालू वर्षीच्या हिशोबात मिळवली जायची. आणि मग चालू वर्षी एकूण रक्कम मिळालेली, मागच्या वर्षीची बाकी, असं एकत्रीकरण स्वारी मजकूर या सदरामध्ये केलं जायचं. तिसरं सदर यात दिसतं, चालू वसुली आणि मागच्या वर्षीची हिशोबी शिल्लक ह्यांचं एकत्रीकरण त्यात आपल्याला दिसून येतं. आता याच्यानंतरचं पुढचं एक महत्वाचं सदर आहे इजाफत. इजाफत म्हणजे काय, तर मध्यवर्ती शासनाकडून विविध मार्गांनी किल्ल्याला नक्त व वस्तू रूपात ज्या बाबी जमा होत होत्या, त्या शासनाच्या निर्देशानुसार जमा होत होत्या, त्यांना इजाफत सदरामध्ये गणलं जायचं. आता सुरुवातीला एक जो तक्ता मी तुम्हाला दाखवला त्या तक्त्यामध्ये तुमच्या लक्षात आणून दिलं होतं मी की किल्ले सिंहगडला इजाफतच्या माध्यमातून मोठी रक्कम मिळत होती. किल्ले सिंहगडला साधारणतः मी जे उदाहरण घेतलं होतं त्या वर्षी 9 गावं फक्त सरंजामासाठी दिली होती. अशा परिस्थितीमध्ये फक्त 9 गावांच्या सरंजामाच्या महसुली रकमेतनं सिंहगडाचा कारभार चालू शकत नाही. त्यामुळं सिंहगडचा कारभार पाहण्याची व्यवस्थेचा भाग म्हणून संपूर्ण कालखंडात त्या एक विशिष्ट प्रदेश, महाल म्हणजे महसुली क्षेत्र, एकत्रित ज्याचा महसुलाचा हिशोब केला जातो असं एक छोटं महसुली क्षेत्र, ते प्रसंगी एका गावाचं पण असेल, प्रसंगी 10 गावांचं असेल, किंवा कधी कधी ते संपूर्ण तर्फेचं, काही ठिकाणी परगण्याचं सुद्धा आहे. तर
तरफ आहे, एक ती कर्यात मावळ नावाची तरफ आहे. त्या कर्यात मावळ नावाच्या तर्फेचा तो प्रदेश, त्याला एक महाल बनवण्यात आला आणि तो महाल स्वतंत्र बनवून सिंहगडाच्या हिशोबासाठी ती रक्कम देण्यात आली. पण सिंहगडाच्या प्रशासकीय यंत्रणेला तिथून वसुलीचा कुठलाही भाग नव्हता, कारण नव्हतं. त्याच्यासाठी तरफ कर्यात मावळवरती स्वतंत्र यंत्रणा नेमण्यात आली होती. तिथं कमावेजदार नेमण्यात आले होता आणि हवालदार नेमण्यात आले होता. कर्यात मावळसाठी स्वतंत्र हवालदार होता, कमावेजदार होता. यांची जबाबदारी होती की सिंहगडास नेमून दिलेले जे पैसे आहेत ते जमा करायचे आणि जमा झाल्यानंतर ते नेऊन पोचवायचे, त्यांचे आदान प्रदान करायचे. कर्यात मावळमध्ये एकूण 36 गावं आहेत. हवेली तर्फेची 20 गावं, अशी 56 गावं होती आणि त्या 56 गावांचा महाल बनवला होता आणि या महालाचा येणारा महसूल सिंहगडास देण्याची तजवीज 18व्या शतकात केल्याचं आपल्याला संपूर्ण कालखंडात दिसून येतं. कागदपत्रांच्या आधारे हे संपूर्ण पाहता क्लिअरली हे दिसून येतं. आणि मग इजाफत जमाची काही उदाहरणं आपण जर पाहिली तर इजाफत जमामध्ये कुठून कुठून रक्कम येते सिंहगडाला, कशी कशी येते, तर 1765-66चं उदाहरण जर पाहिलं तर 52,748 रुपये जे जमा झालेले आहेत त्यापैकी कर्यात मावळमधून 22,799 रुपये आणि 9 आणे एवढी रक्कम आहे. नवीन सरंजामी गावं तर काय त्या दिलेली नव्हती, पण त्यावर्षी रक्कम कदाचित कमी पडली असेल म्हणून हुजरून म्हणजे शासनाच्या कोषागारातून किंवा इतर ठिकाणाहून शिल्लक स्वरूपात असलेली 26,675 रुपये आणि 6 आणे एवढी रक्कम उपलब्ध करून देण्यात आली आणि इतर माध्यमातून काही जमा रक्कम त्यांना उपलब्ध करून देण्यात आली. 1789-90चं जर उदाहरण पाहिलं तर इजाफत जमामध्ये 44,920 रुपये आणि 5 आणे 1 पै एवढी रक्कम जमा आहे. त्यापैकी 29,555 रुपये 5 आणे आणि 1 पै एवढी रक्कम कर्यात मावळमधून आपल्याला मिळालीच दिसते. काही नवीन सरंजामी गावं लावून दिली आहेत त्यांना, आता ती 3214 रुपये तिथून मिळतात. हुजूरून काही ऐवज देण्यात आला 27,214 रुपये आणि इतर जमा रूपानं 151. मग 1814-15चं जर उदाहरण पाहिलं तर 53,983 रुपये, त्यापैकी 30,000 कर्यात मावळमधून मिळतात, 30,316, 20,805 रुपये नवीन गावं म्हणजे वाढवली त्यांना गावं कदाचित आणि तिथून मिळतात. आणि मग इतर जमेच्या माध्यमातून 2862 ही एक भाग दिसते. नवीन सरंजामी गावं म्हणजे पहिलं उत्पन्न कमी पडतं म्हणून नवीन गावं त्यांना सरंजाम्यासाठी दिलीत. त्यानंतर हुजरून ऐवज म्हणजे शासनाच्या मध्यवर्ती शासनाच्या कोषागारातून किंवा इतर महालाच्या हिशोबातून शिल्लक अशी काही रक्कम त्यांना रोख स्वरूपात किंवा हुंड्यांच्या विविध मार्गाने उपलब्ध करून देणे. त्यानंतर इतर जमा म्हणजे किल्ले पुरंदर, वज्रगड आणि सिंहगडाच्या तैनातीस असलेल्या लोकांच्या एकमाही वेतनाचा हिस्सा वर्षभरातल्या एका महिन्याचा खर्च केंद्र मध्यवर्ती शासनाने करावा अशी एक त्या काळात तरतूद मला या 2 किल्ल्यांच्या संदर्भात दिसली. इतर किल्ल्यांच्या संदर्भात ती पाहणं गरजेचं ठरेल, तसं जर असेल तर ती कॉमन प्रॅक्टिस म्हणून गणता येईल. पण सध्या 2 किल्ल्यांच्या बाबतीत मला दिसली तो एकमाही शासनाने द्यावा असं दिसतं. पण ही रक्कम प्रत्यक्ष शासन त्यांना देत नाही. तर शासन काय करतं, एकमाही हिस्सा देत असताना शासनाला किल्ल्यानं जी काही रक्कम देणे आहे, जेव्हा आपण खर्चामध्ये ते बघूयात, जी काही रक्कम देणे आहे ती रक्कम देत असताना त्यातनं काही वळती करून रक्कम इतर जमामध्ये घेतली जायची, ती एकमाही वेतनाचा हिस्सा म्हणून घेतली जात असे. ही पण एक हिशोबाची व्यवस्था होती. पण किल्ल्यामध्ये जमेचं एक ते महत्वाचं सदर आहे. म्हणजे इजाफत ह्या सदरामध्ये आपण पाहिलं की सिंहगडाला मोठा उत्पन्नाचा सोर्स होता. पुरंदरच्या बाबतीत जर पाहिलं तर पुरंदरला इजाफतच्या माध्यमातून रक्कम मोठी मिळत नव्हती. याचं महत्वाचं कारण म्हणजे पुरंदरला सरंजामी स्वरूपातच दिलेली गावं अगोदर जास्त होती आणि प्रत्यक्ष नियंत्रणातल्या गावाची संख्या जास्त असल्यामुळं जिथून महसुलाची व्यवस्था करण्यात आली होती अशा गावांची संख्येची जास्त गरज नव्हती. त्याच्या व्यतिरिक्त आणखी संदर्भ येतात सदरांचे. जमा कर्जे आणि उसनवार सदर येतं. कमाईदार आणि सावकारांच्याकडून प्रसंगी खर्चासाठी रक्कम उपलब्ध करून देण्याची त्या काळात पद्धत होती. कमावेजदार नेमतानाच असा माणूस नेमला जायचा की तो आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असावा. याचं महत्वाचं कारण की कमावेजदार हा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर प्रशासनासाठी पैसा उपलब्ध झाला नाही. करोडरूपानं मिळणारं उत्पन्न हे वर्षाच्या सुरुवातीलाच मिळेल ह्याची कुठली शाश्वती नव्हती. अशा परिस्थितीमध्ये खर्च कुठून करायची याची व्यवस्था त्या काळातल्या शासनानं करायची ती लावलेली आहे. कमावजदारानं स्वतःचे पैसे त्यामध्ये टाकावेत आणि पैसा उपलब्ध झाल्यानंतर शिल्लक रकमेतून त्यांनी माघारी पैसे वळते करून घ्यावेत, प्रसंगी सावकारांच्याकडून घ्यावेत आणि त्याचं व्याज पण
आकारण्यात येत होती. आणि ही सगळी व्यवस्था त्या काळात लावण्यात आली होती. त्यानंतर फ्रोक्तपैकी जमा नावाचं एक सदर येतं. फ्रोक्त किंवा फरोक्त याचा अर्थ शासनाच्या मालकीच्या काही वस्तू, साहित्य, धान्य वगैरे विकण्याची किल्ल्याला परवानगी होती. विशेष करून धान्य असेल किल्ल्याच्या ताब्यात काही, बऱ्याचशा वेळा किल्ल्यावरती धान्य स्वरूपात कर जमा व्हायचा. मग किल्ल्याला उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीनं हे धान्य विकलं जायचं, पैसा उपलब्ध करून घेतला जायचा. बांधकाम साहित्य किल्ल्यावरती असेल ते कधी कधी गरज नसेल तर ते विकलं जायचं. लोकर रूपानं आलेली असेल तर ती विकली जायची. किल्ल्यावरती गुलाम स्त्री असतील तर त्यांची खरेदी विक्रीचे संदर्भ येतात थोड्याफार प्रमाणात. तर ही रोख रक्कम यातून मिळायची. ही रक्कम फ्रोक्तपैकी जमा या सदरात येते. गला कैली म्हणजे बऱ्याचशा वेळा हिशोबामध्ये धान्य रूपानं जी जमा झाली ती गला कैली या उल्लेखानं लिहिली जाते. काही हिशोबांमध्ये धान्याचा रोखीमध्ये रूपांतर गृहीत धरून त्याचा हिशोब मांडला जातो. त्यामुळे प्रत्येक हिशोबात ते येईलच असं नाही. आता हा पण खर्चाचा भागाकडे बोलतोय. किल्ल्याकडे कुठल्या कुठल्या माध्यमातून जमा होत होते याचा एक आढावा आपण घेऊयात. किल्ल्याचं उत्पन्न जर पाहिलं तर सिंहगड आणि पुरंदर वज्रगड या 2 किल्ल्यांच्या संदर्भात ह्या 4-5 गोष्टी मला ठळक आढळून येतात. कुठून कुठून पैसा उपलब्ध होऊ शकत होता, त्यातनं उत्पन्नाच्या बाबी कुठल्या होत्या आणि उभारणीच्या पैसा उभारणीच्या कुठल्या होत्या. महालानिहाय नियंत्रणातील गावं जी होती तिथून सरंजामी गावांमधनं वसूल व्हायचा. प्रत्यक्ष महालामध्ये त्या प्रदेशामध्ये असलेल्या गावांतून वसुली यंत्रणा किल्ल्यानं पाठवून वसूल करायचा, त्याला महालान्याय वसूल. आणि हा जमीन महसूल असायचा महालान्यायमध्ये. खेरीज महालान्यायमध्ये जमीन महसुला व्यतिरिक्त, इथं जमीन महसूल असा उल्लेख झालाय, पण जमीन महसुला व्यतिरिक्त वेगवेगळे कर, शुल्क, दंड, तर त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये देते. इथं जमीन महसूल असा उल्लेख झाला असला तरी खेरीज महालान्यायमध्ये जमीन महसूल हा भाग नाहीये, महालान्यायमध्ये आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा येतो इजाफतचा. मध्यवर्ती शासनाकडून विविध मार्गांनी किल्ल्यांना नक्त रूपात किंवा वस्तू रूपात काही रक्कम जमा करून घेतली जात असे म्हणण्यापेक्षा किल्ल्याच्या आवश्यकतेनुसार शासन ती खर्चाची व्यवस्था लावून देत असे. आणि आजमास किंवा अंदाजपत्रक जे लिहिलं जात असे त्या अंदाजपत्रकामध्ये ह्या सगळ्या गोष्टींच्या नोंदी असतात. आणि मग त्या कमावेशदारानं ती व्यवस्था पाहत असताना त्या ठिकाणाहून मिळणं अपेक्षित असणारे पैशांची उपलब्ध करून घ्यायची आणि तो खर्च करायचा. अशा पद्धतीची व्यवस्था होती. मध्यवर्ती शासन ठरवून देत असे किती रक्कम देणार आणि त्यानुसार ती रक्कम त्या स्त्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केली जात असे, वस्तुरूप, धान्यरूप किंवा रोख अशा माध्यमात. नंतरचा मुद्दा आहे जमा कर्ज आणि उसणवण. बऱ्याचशा वेळा तात्कालिक स्वरूपात कर्जरूप पैसा उभारणी कमावेशदार किंवा सावकार यांच्याकडून केली जात असायची. आणि मग समजा किल्ल्याच्या प्रशासनामध्ये पगाराची व्यवस्था म्हणून, इतर काय आवश्यकता म्हणून, ऐनवेळी काय बांधकाम करावं लागलं त्याची तरतूद म्हणून जर पैसा लागत असेल आणि किल्ल्याकडं शिल्लक रक्कम नसेल, अशा प्रसंगी कमावेशदार कर्ज द्यायचा किल्ल्याला, स्वतःचे पैसे किंवा सावकारांकडून घेऊन पैसे उपलब्ध करून द्यायचे आणि त्या पैशाचा विनियोग किल्ल्यासाठी केला जायचा. यात अवकाश खर्चामध्ये आपल्याला दिसेल की ते पैशाचा परतावा होतो. त्यानंतर फ्रोक्तपैकीचा भाग पाहिला किल्ल्यातील किरकोळ वस्तूची विक्री. याच्यात जर पाहिलं तर मुख्य स्रोत आपल्याला दिसून येतात. महालान्याय हा सर्वात महत्वाचा स्रोत आहे. सिंहगडच्या बाबतीत जर पाहिलं तर इजाफत, मध्यवर्ती शासनाकडनं मिळणारी रक्कम ही मोठी रक्कम आहे. सिंहगडसाठी महाल लावून दिलेला आहे एक स्वतंत्र, त्यामध्ये 56 गाव आहेत आणि कर्यात मावळचा प्रदेश, त्या परिसरातील 56 गावांचा महसूल त्यांना येतो इजाफतच्या माध्यमातून. त्याऐवजी जर पुरंदर पाहिलं, वज्रगड पुरंदरचं, तर महालान्याय, खेरीज महालान्याय हे मोठं उत्पन्नाचा स्रोत आहे. महालान्याय जमीन महसुलाचा उत्पन्नाचा 30 गावं आपल्याला उदाहरणात दिसली, अनेक वेळा त्याच आसपास आहेत, त्या गावांचा महसूल मिळत होता. ही उत्पन्नाचा भाग पाहिला आपण. आता किल्ल्याच्या खर्चाची माध्यमं बघूयात. या उदाहरणासाठी मी 4 वर्षांचा हिशोब घेतलेला आहे. किल्ले पुरंदर वज्रगडच्या संदर्भात 1765-66चा हिशोब आहे, 1811-12चा हिशोब आहे. किल्ले सिंहगडच्या संदर्भात 1789-90चा हिशोब आहे आणि 1814-15चा हिशोब आहे. मग ह्या हिशोबांमध्ये जर पाहिलं तर किल्ले आहे, महाल मजकूर, स्वारी मजकूर, हुजूर विल्ले, ऐन खर्च, रद्द कर्ज, एकूण खर्च, बाकी आणि कंदर अशा पद्धतीची विभागणी मी केलेली आहे. याच्यामध्ये बाकीपर्यंतची सदर 8 नंबर पर्यंतची सदर ही हिशोबाच्या कागदपत्रांच्या पद्धतीने आहेत. आणि याच्यामध्ये निळ्या रंगाने जी सदर दाखवली आहेत मी, ती सदर
पैसा उपलब्ध होण्याची माध्यमं किंवा उत्पन्नाची माध्यमं म्हणून गणता येऊ शकतात, म्हणून ती वेगळ्या रंगाने इथं मी तुम्हाला दाखवत आहे. याच्यामध्ये ठळकपणे जर पाहिलं तर एकूण खर्चामध्ये किल्ले हाय या सदरातील खर्च मोठा असल्याचं ठळकपणे आपल्याला दिसतं. किल्ले पुरंदर वज्रगडच्या संदर्भात 1765-66 ला 48,524 रुपये आणि 14 आणे 2 पैकी 27,368 रुपये आणि साधारण 11 आणे आणि 1 म्हणजे 48,000 पैकी 27,000. दुसऱ्या उदाहरणामध्ये मुख्य रकमांचा उल्लेख केला तर 41,000 पैकी 10,000 किंवा किल्ले सिंहगडच्या संदर्भात पाहिलं तर 52,000 पैकी 43, 68,000 पैकी 29,000 ही या मोठ्या रकमा किल्ले आहे या सदरावरती खर्च झालेले दिसतात. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा उल्लेख येतो तो हुजूर विल्ले 4 नंबरचा खर्च आहे, तो पण मोठा दिसतो आपल्याला. मग ही सदर काय आहेत, कशावरती खर्च केला जात होता हे आपण पुढे बघणार आहोत. किल्ले हाय मध्ये पहिलं सदर येतं याच्यामध्ये किल्ले हायचं. या किल्ले हाय सदरामध्ये काय काय बाबी येतात तर किल्ल्यानुसार त्याच्या रचना मांडण्याच्या थोड्या वेगळ्या आहेत. सिंहगडची एकत्रित मांडणी आहे. सिंहगडचा प्रशासन संपूर्ण अखंड आहे. पुरंदरचं जर पाहिलं तर पुरंदरमध्ये भाग पुरंदर, किल्ले माची आणि वज्रगड असे प्रशासनाचे 3 भाग पडले. त्यामुळे हिशोबामध्ये पण 3 भाग येतात. इथनं पुढचं प्रत्येक सदर 3 भागात वेगवेगळं येतं. भाग पुरंदरचा वेगळा, किल्ले माचीचा हिशोब वेगळा आणि वज्रगडचा. पण आपण ते स्वरूप पाहतो त्यामुळे त्या डिटेल्समध्ये आपण इथं जाणार नाही. किल्ले हायचा संदर्भ जर पाहिला तर बद्दल मुशाहिरा आणि खेरीज मुशाहिरा हे 2 सदर दिसतात. बद्दल मुशाहिरा म्हणजे वेतन खर्च. बद्दल मुशाहिरा याच्यामध्ये वेतन खर्चाचा संदर्भ येतो. किल्ल्यामध्ये जी संरक्षण यंत्रणा अशी बंदी लावलेली आहे त्यांच्यासाठी जो खर्च केला जायचा तो बद्दल मुशाहिरा या सदरामध्ये आलेला दिसतो. त्यानंतर खेरीज मुशाहिरामध्ये वेतनाव्यतिरिक्तचा जो काही खर्च येईल तो येतो. आणि त्यानंतर तिसरं सदर येतं तहवेलचं. किल्ल्यावरील बुरुज, भिंती, कारखाने, बांधकाम यांना लागणारं साहित्य, लावली जाणारी माणसं याचा जो काही खर्च आहे तो तहवेल खर्चामध्ये येतो. आणि बद्दल मुशाहिरा खेरीज मुशाहिरा यांचं एकत्रीकरण करून शाहिरुहू किंवा शाहिरू अशा पद्धतीचं एक सदर होतं. ही सदर तत्कालीन मध्ययुगीन कागदपत्रांच्या मांडणीच्या पद्धतीचा एक भाग आहे म्हणून मी घेतोय. आपल्याला समजून देत असताना त्याची डिटेल्स मी सांगतोय. आता बद्दल मुशाहिरा खर्चाचे डिटेल्स पाहूया. किल्ल्या हाय खर्चातला पहिला खर्च आहे बद्दल मुशाहिरा. किल्ल्यावर असलेल्या माणसांच्या नेमणुकीच्या पद्धती काही उदाहरणं घेतो मी तुमच्या समोर. किल्ले पुरंदर वज्रगडच्या संदर्भात 1811-12च्या नेमणुकी जर पाहिल्या तर 496 लोक एकूण नेमलेली आहेत. भाग पुरंदरला 225, ठाणे माचेला 179, किल्ले वज्रगडला 92. प्रत्यक्ष मात्र कामावर किती माणसं आहेत? 1811-12 हा उत्तर 18व्या शतकाचा उत्तर अर्धातला टप्पा म्हणता येईल. 18वं शतक एका संदर्भाने संपतंय पण मराठेशाहीच्या आस्ताचा हा टप्पा आहे. या काळात आर्थिक अडचणी असाव्यात किंवा काहीतरी परिस्थिती असावी ज्यामुळे ती माणसं कमी कामाला नेमलेली आहेत हे आपणास दिसून येतं. त्यानंतर किल्ले सिंहगडचा जर भाग पाहिला तर 1814-15चा उल्लेख आपल्याला दिसतो की शासन नेमणूक आणि कामावरील व्यक्ती 542 आपल्याला असल्याच्या उल्लेखास येतात. म्हणजे सिंहगडचं महत्व कदाचित त्या दृष्टीने जास्त असावं आणि तेवढीच माणसं तिथं कामाला ठेवलेली असावीत असं आहे. ह्या 2 उदाहरण हे फायनल करता येणार नाही, निष्कर्ष काढता येणार नाहीत. अनेक वर्षांचा हिशोब पाहावा लागेल पण उदाहरणादाखल बद्दल मुशाहिरा खर्चामध्ये किती माणसं होती याची काही उदाहरणं मी आपल्या समोर मांडतोय. त्याच्या व्यतिरिक्त किल्ले पुरंदर वज्रगडच्या संदर्भात 1811-12 साली किती माणसं कामाला होती दरकदार आणि कारकून म्हणून. आणि त्याचा जर पाहिला भाग तर दरकदार आणि कारकुनांची आकडेवारी पाहिली तर 560 लोक भाग पुरंदरवरती आहेत, 800 लोक वज्रगडावरती आहेत, ठाणे माचीवरती 550 लोक आहेत, एकूण 1910 लोक आहेत. आणि सिंहगडवरती पण फार मोठी संख्या लोकांची आपल्याला असल्याचं दिसून येतं. एवढ्या मोठ्या संख्येनं ही सगळी यंत्रणा आपल्याला दिसते विविध कालखंडामध्ये नेमलेली. त्यांचा पगाराची व्यवस्था सगळी आपल्याला दिसून येते. त्यांना दरकदारांना किती पगार मिळतो याचे ते आकडे आहेत खरं तर. 560 रुपये, त्यानंतर 800 रुपये, 550 रुपये, 1910 रुपये आणि 5223 रुपये अशा पद्धतीच्या गोष्टी आपणास यामध्ये दिसून येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जर
पाहिल्या तर आपल्या लक्षात येतं की त्यांना किती पगार मिळत होता याचे काही आकडे खाली दिसत आहेत. त्यानंतर किल्ल्यावरील अधिकाऱ्यांना किती वेतन मिळत होतं याचे संदर्भ आपण थोडे पाहूयात. मला उपलब्ध होत असलेल्या आकडेवारीचे जर उल्लेख पाहिले आपण तर त्या आकडेवारीमध्ये दोन्ही किल्ल्यांचे संदर्भ मी देतोय. पुरंदर आणि वज्रगडासाठी स्वतंत्र हवालदार आणि सरनोबत होते, त्यामुळे त्यांचे आकडेही वेगवेगळे आहेत. पुरंदरसाठी हवालदाराला 250 रुपये वेतन होतं 1811-12ला. वज्रगडामध्ये 1811-12ला 225, तर 1765-66चा आकडा माझ्याकडे उपलब्ध आहे. सिंहगडाच्या बाबतीत 600 रुपये वेतन आहे. आणि त्यानंतर सरनोबतच्या संदर्भात जर पाहिलं तर 200 रुपये वेतन आहे पुरंदरवरती, वज्रगडावरती 175 आणि सिंहगडच्या संदर्भात 1765-66. आणि ह्या आकडेवारीच्या संदर्भात पाहत असताना समांतरपणे किल्ले पुरंदरच्या सिबंदीच्याही वेतनाच्या आकडेचा एक तक्ता मी तुमच्या समोर सादर करतोय. कनिष्ठ स्तरावरच्या लोकांना, ज्यांना वर्षभरासाठी नोकरी नसे, जे हाशम म्हणून कामाला असत किंवा शिबंदीच्या स्वरूपात कामाला असत, त्यांना किती पगार मिळायचा. 10 माही करार असेल 10 महिने काम करण्याचा तर 88 रुपये ठाणे माचीवरती पगार होता. तर तेच आकडे 8 माही पगार असणाऱ्यांच्या बाबतीत जर पाहिले तर किल्ल्यावरती 64, 59.25, 60.88 वगैरे आपल्याला दिसतात. आणि जदीद म्हणजे तात्कालिक जी माणसं नेमलेली आहेत, नवखे जे नेमलेले आहेत, त्यांना नौख्यांना कमी पगार असणं साहजिक आहे. त्यांना वार्षिक 58 रुपये आणि ठाणे माचीवरती 59.50 रुपये पगार दिल्याचा आपल्याला उल्लेख या कागदपत्रांमध्ये 1811-12च्या मिळाले आहेत. आणि मग ही सगळी किल्ल्यावरची व्यवस्था आपल्याला दिसते. याच्यामध्ये एक मोठी बाब आपल्याला दिसते की कनिष्ठ स्तरावरचे शिबंदी मधले लोक, शिपाई लोक, यांना मिळणारा पगार हा साधारण 50 म्हणजे 55-60 रुपयेच्या आसपास, 65 रुपयाच्या आसपास आहे. त्याच तुलनेमध्ये हवालदार हे अत्यंत वरिष्ठ दर्जाचे अधिकारी आहेत, त्यांना वार्षिक पगार 250 रुपये, सरनोबतला 200 रुपये. इकडे सिंहगडाच्या बाबतीत पाहिलं झालं तर हवालदार हा संपूर्ण सिंहगडाची एकटाच व्यवस्था पाहतो, म्हणून त्याला 600 रुपये पगार असल्याचं कदाचित शक्यता आपल्याला दिसते. मग त्यामुळं वरिष्ठ अधिकारी जास्त पगार हे सर्वसाधारण स्वरूप आहे. त्याच्या व्यतिरिक्त यांच्या मधल्या दर्जाचे जे अधिकारी आहेत, कारखानेस वगैरे, त्यांच्याही पगाराचे उल्लेख आपण पाहूयात. पुरंदर वज्रगडाच्या संदर्भात जर पाहिलं तर सुभ्याच्या कामाचे जे कारकून होते त्यांना 600 रुपये पगार होता. सुभ्याचं काम म्हणजे मोठी जबाबदारी होती पुणे सुभ्याची, त्यांना 600 रुपये पगार होता. किल्ल्याच्या कारभाराचा जर व्यवस्था पाहिली तर 200 रुपये पगार होता कारकुनांना. आणि महालाचे जे कारकून होते त्यांना 125 रुपये होता. त्या व्यतिरिक्त सिंहगड किल्ल्यावरील कारकुनांचे वेतनाचा संदर्भ जर पाहिला तर फडणवीस दर्जाच्या अधिकाऱ्याला 200 रुपये पगार होता. आणि त्याच्या बरोबरीनं माणसं नेमलेली होती, पोरगा दिला जायचा, मदतनीस दिला जायचा, ते 2 होते. कारखानीसाला एक मदतनीस 200 रुपये पगार होता. वार्षिक दप्तरदाराला 200 रुपये पगार होता, त्याला मदतनीस, त्यांची संख्या 4 होती. इतर जे काही लेखनिक असतील किंवा इतर काही माणसं असतील कामासाठी लिखापडीच्या कारकुनी स्वरूपाच्या, त्यांना 165 वार्षिक, 125 वार्षिक, 40 अशा पद्धतीची पगाराची व्यवस्था त्या काळात दिसते. आता पुढचा सदराकडे वळतोय आपण. वेतनाचा एक भाग पूर्ण झाला आपला साधारणतः समजावून घेण्याचा. खेरीज मुशायरा खर्चामध्ये जर पाहिलं तर वेतना व्यतिरिक्त जे विविध अनुष्ठाने, उपक्रम, इतर छोटे मोठे खर्च किल्ल्यावरती होते ते सगळे खेरीज मुशायरामध्ये यायचे. याच्यामध्ये उदाहरण घेतलेले पुरंदर वज्रगडचं 1811-12चं, त्याच्यामध्ये देवस्थाने, धर्मदाय, वर्षासने, अनुष्ठान, जन्माष्टमी, श्रावणी खर्च, खैरात खर्च, दीपावली, दसरा खर्च, तुळशीचे लग्न, संक्रांत, रोषणाई, शिवरात्र, दप्तर खर्च, आकटी खर्च, जत्रा मावल्या म्हणजे मावल्या देवींची जत्रा, मावल्या गस्ती खर्च, भाडे खर्च, स्वारी खर्च, खारी खर्च, बाजे खर्च, कडा झाडण्याचा खर्च, शिमगा खर्च, वर्ष प्रतिपदा, चैत्र पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, चांदरात, त्यानंतर अक्षय तृतीया, बंदिवान लोक असतील तुरुंगातले त्यांच्यावरचा खर्च, शाकारणी त्या काळात केली जायची किल्ल्यामध्ये गवत आणून, त्याचा खर्च, मयत खर्च म्हणजे एखादी व्यक्ती मृत झाली तर त्याची नोंद त्यामध्ये येते. नंतर किरकोळ काही खर्चाचे सदर त्यामध्ये आहेत. असा एकूण खर्चाची सगळ्या गोष्टी आहेत. याच्या व्यतिरिक्तही आणि काही सदर आहेत, पण किमान समजून घ्यायला ही सदर आपल्याला पुरेसे आहेत की साधारण काय स्वरूपाचा खर्च होता. आणि ह्यासाठी मला ह्या किल्ल्याच्या कागदपत्रांचं महत्व वाटतं की आर्थिक सामाजिक इतिहासाचं एक महत्वाचा दस्तावेज हा आर्थिक कागदपत्रांमध्ये आहे, आणि तो संशोधकांपर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम म्हणून मी व्याख्यानाकडे पाहतो.
आता किल्ले आहे ज्यामध्ये खेरीज मुशाहिराच्या नंतर किल्ले आहे मध्ये तहवेल खर्च येतो. तहवेल खर्चाचा एक महत्वाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये किल्ल्यामध्ये जी यंत्रणा नेमलेली आहे बांधकामासाठी, किल्ल्यासाठी जो खर्च केला जायचा, त्या सगळ्या बाबी किल्ल्या ह्या तहवेल खर्चामध्ये येतात. त्याच्यानंतरचा एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे महाल मजकूर. महाल मजकूर म्हणजे किल्ल्यावर जे नागरी प्रशासन आहे, लष्करी प्रशासन नाही म्हणत मी, नागरी प्रशासन स्पेसिफिक शब्द वापरतोय, नागरी प्रशासनाचा खर्च याच्यामध्ये येतो. याच्यामध्ये त्या किल्ल्याचा जो महाल आहे, थोडक्यात तिथली जी व्यवस्था आहे ती बघण्यासाठी जे कारकून नेमलेले असतील, प्यादे नेमले असतील, वसुली आसामी नेमले असतील त्यांचा, म्हणजे समजा सिंहगडला 9 गाव आहेत, त्या 9 गावांचे पैसे जमीन महसुलाचे किंवा इतर कराचे जमा करायचे, त्यासाठी कारकून नेमले जायचे हिशोबासाठी. धान्य असेल ते वाहून आणण्यासाठी प्याद वसुली आसामी नेमल्या जायच्या. तर या यंत्रणेसाठी पगाराचा खर्च याच्यातून केला जायचा. त्याच्या व्यतिरिक्त महाल मजकूरचा खेरीज मुशाहिरा खर्च पण असायचा, ज्याच्यामध्ये व्याज खर्च असायचा. किल्ल्यासाठी रक्कम जर व्याज रूपाने घेतली असेल तर तो व्याजाचा खर्च असायचा. तसरीपा खर्च असायचा. किल्ल्यावरती बरीचशी लोक महसुली प्रशासनातले पाटील वगैरे महसूल जमा करण्यासाठी वेळोवेळी किल्ल्यावरती यायचे. त्यांच्यासाठी सन्मान रक्कम दिली जायची तसरीफांची, म्हणजे त्यांची व्यवस्था तजवीज केली जायची. आणि त्या तजवीजेच्या खर्चामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी असायच्या, तसरीफा आणि उल्फे खर्च. आणि मग त्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था, त्यांचा सन्मान केला जायचा, त्यासाठी हा खर्च असायचा. अडसेरी म्हणजे धान्य रूपानं काही मोबदला कोणाला दिला असेल, एखाद्या व्यक्तीला विशिष्ट काम जबाबदारी दिली कष्टाची आणि किल्ल्याच्या परिसरात काही कष्टाचं काम आहे, एखाद्याला सांगितलं की तू किल्ल्याच्या परिसरात गवत आणलेले, ते गवताच्या आधारे शाकारणी करायची, तर शाकारणीचं काम जर त्याला दिलं असेल तर शाकारणीचं काम करण्याची मोबदला म्हणून त्याला धान्य दिलं तर त्या अडशेरीमध्ये नोंदवलं जायचं. त्यानंतर दप्तर खर्च असायचा, दप्तरासाठी कागद लागायचे. त्यानंतर बोरू लागत असेल, तत्कालीन शाही लागत असेल तर हा सगळा खर्च आहे. बाजे खर्च आहे, इतर किरकोळ अनेक सदर येतात बाजे खर्चामध्ये. भोजन खर्च आहे. अशा सगळ्या बाबी जेव्हा कारकून प्यादे वसुली आसामी हे वसुली करण्यासाठी बाहेर जायचे तेव्हा त्यांचा भोजनाचा खर्च याच्यामध्ये यायचा. अशा सगळ्या गोष्टी या महाल मजकूर खर्चामध्ये आपल्याला आलेले दिसतात. आता याच्यानंतर सगळ्यात मोठा आणि महत्वाचा सदर आहे, जे किल्ले हायच्या नंतर दुसरं महत्वाचं सदर म्हणून गणता येतं. मध्यवर्ती शासनासंदर्भात जो खर्च किल्ल्यावरून केला जातो तो मध्यवर्ती शासनाच्या निर्देशानुसार केला जाणारा खर्च, मध्यवर्ती शासनाच्या आवश्यकतेनुसार केला जाणारा खर्च, ज्यासाठी मध्यवर्ती शासनाचे आदेश वेळोवेळी येतात किंवा मूळ अजमासामध्येच त्या आदेशांचा उल्लेख असतो, तर त्या सगळ्या खर्चाचा हुजूर विल्हेमध्ये येतो. हुजूर म्हणजे मध्यवर्ती शासनाने सांगितलेला खर्च भरतो. त्याच्यामध्ये धर्मदाय काही गोष्टी असायच्या, काही मंदिरं असतील किंवा इतर देवस्थानं असतील त्यांना धर्मदाय खर्च केला जायचा, वर्षासनं दिली जायची बऱ्याचशा धार्मिक किंवा इतर व्यक्तींना. बंदिवानांच्यासाठी काही खर्च केला जायचा, शासनाचे राजकीय बंदिवान असायचे त्यांच्यासाठी. त्यानंतर हुजूर विल्हेतलं दुसरं सदर येतं तो म्हणजे दुमाले गाव आणि दुमाले जमिनीमध्ये. ह्याच्यामध्ये केंद्र शासन किंवा मध्यवर्ती शासन बऱ्याचशा व्यक्तींना जमिनी दान द्यायचं किंवा त्यांना सरंजाम पद्धतीने जमिनी दिल्या असायच्या, शिलेदारांना वगैरे. मग अशी जसं एक उदाहरण आपण पाहिलं शिलेदारांचं. आणि मग ह्या दुमाले गावांमध्ये दिलेल्या जमिनी, दुमाले गावं दिली जायची अख्खी किंवा जमिनी दिल्या जायच्या, त्या गावांचा महसूलच तिकडे जायचा. अशा परिस्थितीमध्ये एक यंत्रणा इथं लावून दिलेली होती की त्याचा हिशोब मात्र किल्ल्याच्या अंतर्गत जमा व्हायचा. तो हिशोब पैसा प्रत्यक्ष किल्ल्यात येत नव्हता, तो वळता करून दिला जायचा. एका बाजूने जमेत दाखवायचा आणि दुसऱ्या बाजूने मध्यवर्ती शासनात खर्च दाखवायचा. अशी एक पद्धत होती आणि ती एक पद्धतीचा भाग तो होता. त्यानंतरचा भाग होतो हुजूर विल्हे. हुजूर भरणा हा एक तिसरं टायटल त्यात येतं. हुजूर भरणा म्हणजे प्रत्यक्ष केंद्र शासनाला पैसा दिलाय, तर तो कशा पद्धतीने दिला आहे तर त्याची 3 माध्यमं आपल्याला दिसतात. आपल्याला 2 उदाहरणं मी सादर करतोय. पुरंदर वज्रगडला 1811-12 साली एकूण 20,113 रुपये हुजूर भरणा खर्च आहे. त्याच्यामध्ये खाजगीकडे म्हणजे प्रत्यक्ष मध्यवर्ती शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पंतप्रधानांकडे 18,900 रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर रोजमुरा त्यांनी पाठवलेली माणसं, पाठवलेली यंत्रणा यांना काही पैसे उपलब्ध करून दिले, तर ते 1,213 रुपये उपलब्ध करून देण्यात आले. सिंहगडवरती जर पाहिलं तर खाजगीकडे 1,413 रुपये आणि जे लोक किल्ल्याच्या परिसरातून जात आहेत आणि त्यांना काही खर्च राहण्या खाण्याचा किंवा एखादा सैन्य जात असेल तर त्याच्यासाठी काही इतर खर्च केला असेल तर तो खर्च हुजूर भरणा अंतर्गत केला जायचा, रोजमुऱ्याबद्दलचा खर्च म्हणून येत होतो. आणि पोता किंवा अंतस्थ म्हणजे वरिष्ठांना, मध्यवर्ती शासनाच्या प्रमुखांना
काही रक्कम उपलब्ध करून दिलेली असेल विविध पद्धतीने देण्याच्या, वेगवेगळ्या पद्धतीत त्याच्यावर अनेक गोष्टी आहेत, तर त्या पद्धतीनं ती पोतामध्ये जर रक्कम प्रत्यक्ष, पोता म्हणजे कोषागार केंद्रीय शासनाचं, पोता याचा अर्थ कोषागार, त्या कोषागारामध्ये ती रक्कम नेऊन जमा केलेली असेल, अंतस्थ स्वरूपात दिलेली असेल, तर ती रक्कम इथं नोंदवली जाते. आणि अंतस्थचेही अनेक प्रकार आहेत, पण सर्वसाधारण या पद्धतीचे हिशोबाचे भाग आपल्याला दिसतात. हुजूर विल्हेचा खर्च साधारणतः उत्तर पेशवाईच्या माझ्या 2 उदाहरणांमध्ये तो जास्त दिसतो. त्यानंतर बाकी किंवा शिल्लक असा एक संदर्भ येतो. शिल्की किंवा बाकीमध्ये 2 प्रकारच्या बाकी, एक मजमू बाकी आणि दुसरी मुलकी बाकी. किल्ल्यावर रोख स्वरूपात रक्कम शिल्लक राहिली आणि धान्य शिल्लक राहिलं, वस्तू राहिल्या काही, तर त्याची नोंद शिल्लक मध्ये यायची. किल्ल्यावर ह्या सगळ्या बाबींच्या नोंदी अत्यंत व्यवस्थित पाहायला मिळतात. म्हणजे 1811-12ची नोंद पुरंदर वज्रगड संदर्भातली मी तुम्हाला दाखवतोय. इथं शिस, दारू, बंधक, पीठ चंद्रज्योती, याचा अर्थ ते दारुकमाचाच एक भाग आहे. ती एक प्रकारची दारूच आहे जी युद्ध साहित्यामध्ये आहे. सोरा, सॉल्टपीटर जे आहे ते, मिचखरा, तूप जखेरा, तंबाखू, लोखंड, अशा अनेक गोष्टी, प्रचंड संख्या आहे या सगळ्या वस्तूंची. आणि त्याची वजनं, त्याच्या नोंदी इत्यंभूत त्या वर्षीच्या हिशोबामध्ये आपल्यास पाहायला मिळतात की काय काय शिल्लक आहे, रोख स्वरूपात, धान्य स्वरूपात, वस्तू रूपात, जे काय असेल ते प्रत्यक्ष ती शिल्कीची रक्कम आहे. त्यानंतर मुलकी बाकीचा सगळा भाग आहे. मुलकी बाकी म्हणजे ज्या सरंजामी प्रदेशामधून पैसे मिळाले पण प्रत्यक्ष किल्ल्याला प्राप्त झाले नाहीत किंवा ते येणे बाकी आहे, अशा प्रकारची रक्कम मुलकी बाकीमध्ये येते. आणि ती पण हिशोबी शिल्केमध्ये येते आणि ती यथावकाश पुढच्या वर्षी कदाचित ती वसूल करून घेतली जात असते आणि ती मुलकी बाकीचा भाग येतो. अशा पद्धतीच्या बाकीचे संदर्भ येतात. आता पुरंदर आणि वज्रगड सिंहगडच्या संदर्भात खर्च जो पाहिला आपण, त्या खर्चाच्या एकूणच व्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर पुरंदर, वज्रगड आणि सिंहगडच्या खर्चाच्या ठळक कुठल्या बाबी आहेत याचा एक संदर्भ आपण पाहत आहोत. किल्ले हाय, महाल मजकूर, हुजूर विल्हे आणि रद्द खर्च, हे 4 मुख्य शीर्षक आहेत मला सुचवायचे की ती खर्चात महत्वाचे आहेत. किल्ले हाय मध्ये बद्दल मुशाहिरा आणि खेरीज मुशाहिरा हे 2 महत्वाचे खर्च आहेत. याच्यामध्ये वेतनाचा आणि वेतनेतर खर्च हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा खर्चाचं टायटल आहे ते किल्ल्यावरील महसूल यंत्रणेचा खर्च आहे. त्यानंतर तिसरं टायटल आहे शासनाद्वारे निर्देशित घटकांना किंवा शासन कोषागाराला रक्कम जर गेली असेल तो एक खर्च आहे. आणि घेतलेल्या कर्जांचा परतावा करण्यासाठी. तर याच्यामध्ये मुख्य खर्च जर पाहिला तर किल्ले हाय मधील बद्दल मुशाहिरा हा सर्वात मोठा, किल्ल्यांवरनं किती प्रमाणात वेतनासाठी खर्च होतो याचा एक पुढचा आपण भाग पाहणारच आहोत. तर हुजूर विल्हे त्यानंतर एक महत्वाचा सदर आहे. पुणे प्रांतातल्या 2 किल्ल्यांचे उल्लेख मी इथं केलेले आहेत, सिंहगड आणि वज्रगडचं. तो जर आकडेवारी सहित बघितला आपण तर तो तक्ता मी तुम्हाला दाखवतोय. साधारण पाहिलं आपण ते 76 ते 93% म्हणजे सर्वात म्हणजे माझ्याकडं आता ह्या 2 किल्ल्यांच्या संदर्भात 3 वर्षांच्या ज्या आकडेवारी मी सादर करतोय त्याच्यामध्ये 88.5, 87.38, 76.17, 89.09 आणि 93.60, सरासरी 80-90% आसपास रक्कम ही पगारावर खर्च झाली आहे एकूण खर्चातली. हे एकूण खर्च जो किल्ल्याच्या हस्ते झालाय त्याच्यात म्हणतोय मी. हुजूर विल्हेचा भाग आणखी पुन्हा वेगळा करता येईल. एकूण खर्च म्हणजे किल्ल्याच्या माध्यमातून जो प्रत्यक्ष खर्च झाला त्या खर्चापैकी एकूण रक्कम सगळी पगाराला जास्त गेली हे आपल्याला दिसून येतं. आणि मग इथं ही जर आकडेवारी पाहिली तर हे स्तंभ आपल्याला खाली दिसत आहेत. त्या स्तंभावरून लक्षात येईल की एकूण खर्च किती केला त्याच्यातली सर्वाधिक रक्कम ही किल्ल्याच्या माध्यमातून पगारावरती खर्च झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग किल्ल्यांच्या खर्चाचं एक स्वरूप आपल्या समोर मांडतोय. किल्ल्यांची तपासणीची पद्धत त्या काळातली मला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वाटली. प्रतिवर्षी नियमित लेखापरीक्षणाची पद्धत होती. दरवर्षी कमावेजदार संपूर्ण हिशोब तयार करायचा. त्यांनी खर्च करत असताना जमा खर्चाची संपूर्ण व्यवस्था दिलेल्या आजमासाच्या अंदाजपत्रकाच्या पद्धतीनंच करावी हे ठरवून दिलेलं असायचं. आणि त्यानंतर तो पूर्ण वर्षाचा हिशोब म्हणजे पूर्ण झाल्यानंतर, आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो हिशोब मध्यवर्ती शासनाला सादर केला जायचा. मध्यवर्ती शासनाकडून तो ताळेबंद तपासला जायचा. तो जर शासनाला योग्य वाटला नाही तर त्याच्यामध्ये दुरुस्त्या काढून पुन्हा माघारी पाठवला जायचा. तो बरहुकूम नसेल तर पुन्हा दुरुस्त करून द्यायला जायचा. असं अनेक वेळा होऊ शकत होतं कारण एका वर्षीचे 2-2, 3-3 ताळेबंद मिळतात. आणि मग जो ताळेबंद अंतिमतः मान्य होईल तोच ताळेबंद अंतिम स्वरूप समजून मग त्या आधारे पुढे झडतीचे कागदपत्र तयार व्हायचे. ही पद्धत होती. ही कागदोपत्री झालं. त्यानंतर विशेष
परीक्षणाची पद्धत पण होती. अचानकपणे जाऊन चौकशी करून ती पद्धतीनं किल्ल्याची व्यवस्था चालली का, तर तपासणीची पद्धत आपल्याला दिसते. म्हणजे एक सनद मला पाहायला मिळाली 1755-56 प्रसिद्ध आहे ती. खरं तर नारो त्रिंबक नावाचा अधिकारी आहे. त्याला अशीच म्हणजे आदेश आहे की किल्ले हाय येथील चौकशी कराव्यास आज्ञा केली. किल्ल्यास जाऊन किल्ल्यांची हजेरी गैरहजेरी देखील इमारतींची चौकशी करीत जाणे, अशी तपासणीची पद्धत त्या काळात आपल्याला दिसते. आणि ही एक प्रकारे एक अनोखी तपासणी त्या काळाच्या दृष्टीने म्हणता येईल. आणि अशी तपासणीची पद्धत होती. किल्ल्यातील जवाहीरखान्याची मोजदाद केल्याची पण अनेक ठिकाणी संदर्भ मिळतात. आणि जवाहीरखान्याकडील मोजदाद करावी लागते सबब किल्ले सिंहगड येथील कारकून रवाना केलेले आहेत. कारकुनांची नावं पण मिळतात की धोंडो विश्वनाथ, त्र्यंबकशंकर, गोविंद महादेव असे कारकून आहेत. आणि त्यांना नेमून किल्ल्यांची तपासणी केली. म्हणजे किल्ल्यामध्ये शिल्लक किती आहे, खरंच तेवढी माणसं कामाला आहेत का, ही सगळी व्यवस्था किंवा हे अधिकारी काय गैरप्रकार करतायत का, ह्या सगळ्या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि ह्या सगळ्या संदर्भात जर पाहिलं तर किल्ल्याच्या दृष्टीनं एक व्यवस्था मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. ह्या सगळ्या माध्यमातून एकूण त्या काळातील किल्ल्यांच्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप कागदपत्रांच्या माध्यमातून मांडता आलं. अर्थव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये काही बाबी नक्कीच साम्य आढळून येईल. किल्ले नाही, काही गोष्टी निश्चित वेगळ्या आढळतील. पण पुरंदर आणि सिंहगड या 2 किल्ल्यांच्या संदर्भात ज्या गोष्टी मला आढळल्या त्या एकत्रितपणे या ठिकाणी मी मांडलेल्या आहेत. आपण सर्वांनी हे ऐकून घेतलं आणि त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार सर्वांचे. आणि सिंधुजन अकादमी तसेच डॉक्टर सुजित शिंदे यांचंही मनःपूर्वक आभार की या व्यासपीठावरती आपल्यामुळं मला संधी मिळाली. धन्यवाद. आणि मी यानंतर थांबतोय.